पारनेर भाळवणी रस्त्यावर जामगावच्या अलीकडे आपल्याला 17व्या शतकात बांधलेला एक भुईकोट पाहायला मिळतो। स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या ह्या भुईकोटाचे संपूर्ण क्षेत्रफळ साधारणतः 86 एकर इतके आहे। हा भुईकोट किल्ला म्हणजेच श्रीमंत महाराज शिंदे सरकार यांचा दगडी तटबंदी, भक्कम असे बुरुज व प्रवेशद्वार असलेला वाडा आहे। नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असलेल्या जामगाव या ठिकाणी, अर्थात महादजी शिंदे यांची गढी पाहण्यासाठी। तर या गढीलाच जामगावचा किल्ला असे देखील म्हटले जाते आणि साधारणतः अहमदनगरपासून एक 30 किलोमीटर आणि पारनेरपासून 12 किलोमीटर असलेला हा जो भुईकोट किल्ला आहे, तर याला 3 बाजूंनी तटबंदी आहे। अजूनही काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आज या किल्ल्याला जेव्हा भेट द्यायचं ठरलं तेव्हा आज माझ्यासोबत माझी बायको आलेली आहे किरण। आज पहिल्यांदाच योग जुळून आलेला आहे तिचा। भुईकोट किल्ला आहे, सो ती बोलली मी येते। चला, नमस्कार सर्वांना। जसं सांगितलं ह्यांनी की आज भुईकोट किल्ला असल्यामुळे आज आमचा योग आला आहे, तसंच ठीक आहे, पण आली हे महत्त्वाचं आहे। हो, सो खूप दिवसांपासून योग चालला होता दोघांचा ट्रेक करण्यासाठी, तर तो आज आला आहे। सो आता एवढं ऊन आहे या ठिकाणी, एवढं ऊन आहे, तर या ठिकाणी आत्ता आम्ही बरोबर किल्ल्याचं जे प्रवेशद्वार आहे त्याच्या खाली आहेत, कारण इथं सावली आहे। ती देवडीमध्ये बसली होती। आता रोडच्या पलीकडे एक मारुतीचं मंदिर आहे, तर त्या मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेणार आहोत आणि तिथून पुन्हा या ठिकाणी येऊन मग आपण हे बघा पाठीमागे पाहू शकता आपण की साधारणतः अर्धा किलोमीटर तरी आहे त्या ठिकाणी तो संपूर्ण वाडा आहे। तिथे सुद्धा दुहेरी तटबंदी आहे आतमध्ये आणि तिथे गाडी पार्क करून आपण आतमध्ये जाऊयात। पण आता सध्या कॉलेज वगैरे चालू असेल आतमध्ये, आपल्याला काही माहीत नाही आहे, आपण पाहूया कसं आहे, पण पुरेपूर आपण आज प्रयत्न करणार आहोत। ठीक आहे, चला आता आपण पहिल्यांदा बजरंगबलीचं दर्शन घेऊयात। या गढीला जसं आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत, आपल्याला इथे पाहायला मिळालेलं आहे अतिशय मोठं हे प्रवेशद्वार आहे। 2 बुरुजांच्या मधोमध हे प्रवेशद्वार आहे आणि मोठमोठ्या किल्ल्यांना सुद्धा एवढी मोठी प्रवेशद्वार फार क्वचितच किल्ल्यांना असावीत, एवढं मोठं ते प्रवेशद्वार। म्हणजे अगदी अंबारी सकट हत्ती जो आहे तो याच्यातून जाऊ शकतो। आणि याच्या बाजूलाच एक फुलासारखं नक्षीकाम दिसतंय। हे या ठिकाणी एक स्टार असा काहीतरी कोरलेलं दिसतं आणि तसंच या बाजूला सुद्धा तसंच नक्षीकाम आहे। इकडचं थोडंसं पुसट झालेलं आहे आणि ही भली मोठी याची उंची पहा दरवाजाची। आतमध्ये इथे देवडी आहे, या बाजूला एक देवडी आहे आणि या बाजूला एक देवडी आहे। आणि जसंही आपण आतमध्ये जातो, आतमध्ये गेल्यानंतर हा सगळा मोठा प्रदेश, ही जी तटबंदी आहे ही अगदी दूरवरपर्यंत तिकडनं त्या साईडला एक तिकडं गेट दिसतंय, म्हणजे जसं की हे प्रवेशद्वार होतं तसंच एक छोटं का होईना पण त्याच टाईपचं आहे तिकडे। आणि ती पूर्णपणे तिथपर्यंत गेलेली आहे तटबंदी, अगदी त्या डोंगराच्या कोपऱ्यापर्यंत आणि इकडे सुद्धा ह्या डोंगराच्या कोपऱ्यापर्यंत। म्हणजेच आपण जे बोलतो की या भुईकोटला 3 बाजूंनी तटबंदी आहे, तर चौथ्या बाजूनी का नाही आहे, तर चौथ्या बाजूनी डोंगराचं नैसर्गिक संरक्षण या ठिकाणी मिळालेलं आहे, म्हणून 3 बाजूंना तटबंदी आणि चौथ्या बाजूला म्हणजे जो वाडा आहे त्याच्या एक्झॅक्ट बॅक साईडला डोंगर आहे आणि त्याचं नैसर्गिक संरक्षण मिळालेलं आहे। तुर्तास इथे आतमध्ये आपण आलेलो आहोत, तर या ठिकाणी मला 3 मंदिरं दिसत आहेत। एक मोठं आहे सगळ्यात, त्याच्या जस्ट डाव्या बाजूला छोटं आहे आणि त्या दोन्हींच्या उजव्या बाजूला थोडं पुढं गेल्यानंतर एक मीडियम साईजचं मंदिर आहे आणि ही सगळी तटबंदी अशी गेलेली आहे। आणि तटबंदीला इथून वरती जाण्यासाठी सुद्धा रोड आहे। इथून आता आपण आलो, त्या बाजूनी पायऱ्या आहेत, इथे वरती आलो। हा जो पॅच आहे हा तुटलेला आहे, त्याच्यामुळं मला तसंच यावं लागलं। आपण आणखी वरती आलो आणि कम्प्लिटली ह्या बुरुजावरती आपण आता उभे आहोत। हे पहा, बुरुजाची ही बाजू सगळं गवत उगलेलं आहे आणि त्याच्याही वरती जाण्यासाठी इथे पायऱ्या आहेत। या पायऱ्या आपल्याला जे प्रवेशद्वार आहे मोठं त्याच्या एक्झॅक्टली
वरती घेऊन जातात. आपण तेही पाहूयात, पण पहिल्यांदा हे बुरुज जो आहे हा पाहून घेऊ आपण. एक्झॅक्ट हे पहा, हे प्रवेशद्वार आहे, इथे आपण होतो. ठीक आहे. आणि तिथे सावलीत आपण गाडी लावली आहे. ऊन एवढं जबरदस्त आहे ना, तर किरणला बोललो गाडीमध्ये बस म्हटलं तू, कारण खूप खतरनाक ऊन आहे आणि आपल्याला तर किल्ला करायचाच होता. इथून या ठिकाणावरतून ना सगळ्याच्या सगळं किल्ला म्हणजे त्याचा जो परिसर आहे तो सगळ्याच्या सगळ्यात दिसतो क्लिअर. हे पहा, या बुरुजावरती आत्ता आपण उभं येतो. हे पहा, या बुरुजावरती सुद्धा जाण्यासाठी मार्ग आहे. इथून पायऱ्या आहेत. ओके. आणि हा बुरुज अर्धवट आहे, अर्धा तुटला आहे, लक्षात येईल कारण हा असाच आहे, फक्त इकडचा भाग गेलेला आहे. आणि ही जी तटबंदी पाहतो आपण, तिथे एक बुरुज, तिथे आहेत काही पायऱ्या वगैरे टाईप, तिकडे परत तसंच प्रवेशद्वार आहे मोठं. आणि ही पूर्ण तिकडं पण एक अजून एक आहे. आणि अगदी डोंगराला खेटून ती तटबंदी टच झालेली आहे. आणि इथून जे आहे हे काही पडक्या वाड्यांचे वगैरे अवशेष असावे तिकडे दिसत आहेत सगळे. म्हणजे पूर्वी जे हे गाव आहे हे या तटबंदीच्या आतच वसलेलं असणार आहे निश्चितच. त्यामुळेच हे वाड्यांचे वगैरे पडके काही अवशेष आपल्याला इथे या ठिकाणी लांबनं पाहायला मिळतात. आणि ही जी आहे ही दुहेरी तटबंदी आहे. म्हणजे बाहेर एक तुम्हाला दिसत असेल तटबंदी आणि आतमध्ये जे आहे ते मुख्य, म्हणजे अशी ही दुहेरी तटबंदी आहे. तर या ठिकाणी जे मंदिर आहे ते आहे प्रभू श्री रामचंद्रांचं. प्रभू श्री रामांची मूर्ती आहे या ठिकाणी. या ठिकाणी काही कोरीव चित्र आहेत, शिल्प काढलेली आहेत, धनुर्धारी आहे आणि त्याच्या हातामध्ये फूल वगैरे काहीतरी आहे, अशीच चित्र आहेत ही सगळी. मंदिराच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला छोटंसं बजरंगबलीचं मंदिर आहे. प्रभू श्रीरामांचे आणि बजरंगबलीचे दर्शन घेऊन आपण तिसऱ्या मंदिराकडे निघतो. या ठिकाणी आतमध्ये ना निश्चितच तिथे आहे ना भुयारी काहीतरी रस्ता वगैरे असल्यासारखं वाटतंय, काय माहिती काय. शिवाय या ठिकाणी इथं एक विहीर पण दिसती. खोल आहे या ठिकाणी, एक विहीर आहे जी खोल आहे बऱ्यापैकी आणि मधीच आहे, पण लांबनं दिसतंय की खड्डा वजा काहीतरी आहे. सो इतकं पण घाबरण्याचं काही नाहीये. हो, विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे हे पहा, अतिशय छान. विठ्ठलांनी कुर्ता, धोतर आणि रुक्मिणीने मस्त साडी घातलेली. त्या तिथे पलीकडे दूरवर तटबंदीचा जो मुख्य दरवाजा आहे तो दिसतो आपल्याला. तिथूनच आपण आतमध्ये येतो. आल्यानंतर इथून उजवीकडे गेल्यानंतर डायरेक्ट वाड्याच्या आतमध्ये आपण आपली गाडी पार्क करू शकतो, किंवा तिथून सरळ थोडं पुढं वरती आलो तर या ठिकाणी हे मोठं झाड आहे. या ठिकाणी सुद्धा भरपूर मोकळी जागा आहे जिथे सुद्धा आपण आपली गाडी पार्क करू शकतो. हा आहे भव्य दिव्य असा दरवाजा. या ठिकाणावरतून छोटीशी खिडकी वजा जागा आहे जाण्यासाठी. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो गोल्डन कलरचं तिथे एक फूल आहे. आणि हे जे आहे इथे मध्ये हे शिंदे घराण्याचं राजचिन्ह आहे. ठीक आहे. आणि जसंही वरती आपण पाहतो तिथे एक फुलाचं नक्षीकाम आहे आणि तिकडेही एक फुलाचं नक्षीकाम आहे. आणि इथे लोखंडी साखळ्या आहेत दोन्ही साईडला. निश्चित या ठिकाणी काहीतरी पूर्वी असणार आहे. आणि हे आपण पाहू शकतो बुरुजांवरती सगळे जंगे आहेत अखंड. त्या ठिकाणी एक मोठी जागा आहे
या ठिकाणी सुद्धा सगळीकडनं जंगे आहेत, पण ते आता बुजलेले आहेत. तर या ठिकाणी हा जो दरवाजा आहे अतिशय भव्य दिव्य आहे. आणि या बाजूला सागबाग आहे. हे पहा, हा जो बुरुज आहे या बुरुजावरती इथे लिहिले सागबाग. या ठिकाणी हे झाड आहे, हे तर पेरूचं दिसतंय. या ठिकाणी ही आहे सागबाग. प्रत्येक ठिकाणी जंगे आहेत, प्रत्येक ठिकाणी जंगे आहेत. हे आपण पाहू शकतो. म्हणजे ही जी आहे सागाची बाग, ह्याची सुद्धा तशी बऱ्यापैकी जागा आहे. वाड्याच्या या मुख्य तटबंदीला दरवाजाचे 2 बुरुज आणि इतर 6 बुरुज आहेत जे सुस्थितीत आहेत. या छोट्याशा दरवाज्यातून आपण आतमध्ये आलो. आल्यानंतर या बाजूला आपल्याला देवडी पाहायला मिळते, याही बाजूला आपल्याला देवडी पाहायला मिळते. आणि समोर पाहिलं तर या झाडांच्या पाठीमागे वाडा आहे. डाव्या बाजूला या ठिकाणी मला एक बैलगाडी दिसते आणि पत्र्याचं एक शेड आहे, जेणेकरून काही गुरं वगैरे लावण्याची जागा ती असावी. आपण थोडं पुढे जाऊन पाहूयात. पण त्या अगोदर देवडीच्या बाजूला सुद्धा आणखीन काही छोटे छोटे खोल्या आहेत दोन्ही बाजूला, त्या पहिल्या पाहून घेऊ आपण. चला. हे पहा, इकडनं आपण आतमध्ये आलो. या ठिकाणी देवडी आहे. इकडनं जेव्हा आपण इथे येतो, आल्यानंतर आपल्याला हे पहा, ही मोठ्या खोल्या आहेत आतमध्ये. ठीक आहे, या पाहायला मिळतात. आणि समोर या ठिकाणी वरती जाण्यासाठी, तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत पद्धतशीर. हे पहा, या ठिकाणी सुद्धा पायऱ्या आहेत. या ठिकाणावरतून सुद्धा आपण वरती जाऊ शकतो आणि या ठिकाणावरतून सुद्धा आपण वरती जाऊ शकतो. तर आपण अगोदर वरती जाऊन पाहूयात, नंतर आपण तो जो काही गोठा किंवा काय ते असेल ते पाहून घेऊया. कारण मला माहीत नाही आता ते काय आहे, पण त्या ठिकाणी शेण, लेंड्या वगैरे असं काहीतरी दिसतंय. त्यावरतून मला असं वाटतंय की ते गुरांची बांधण्याची जागा असावी. तर पहिल्यांदा आपण तटबंदीवर जाऊन पाहूयात, म्हणजे मुख्य दरवाजा जो आहे, कारण जागा दिलेली आहे. हे पहा, इकडे परत एक रस्ता गेला आहे बुरुजावर जाण्यासाठी. तिकडनं परत तसा रस्ता गेला आहे त्या बुरुजावर जाण्यासाठी. म्हणजेच प्रत्येक बुरुजावर जाण्यासाठी या ठिकाणी मार्ग करण्यात आलेला आहे. आणि बुरुज एकदम भव्य दिव्य आहेत आणि चालण्यासाठी सुद्धा जी जागा आहे ती पण बऱ्यापैकी चांगली आहे. अर्थात या साईडला टोल गेला तर खाली खोल आहे, पण ही भरपूर जागा झाली तिथपर्यंत जाण्यासाठी. तिथून परत तिकडे हा वाडा आणि या ठिकाणावरतून अजून थोडंसं वरती जागा आहे. ओके, या ठिकाणी ध्वज लावण्यासाठी जागा आहे. आणि या ठिकाणावरतून अतिशय मस्त असं दिसतंय हे कन्स्ट्रक्शन. आणि या ठिकाणी एक बारव आहे, त्या ठिकाणी किरण उभी राहिलेली आहे. आणि इथून दिसतंय नाव, महाराजा माधवराव शिंदे ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन जामगाव. तर ही ती जागा होती, शेड, ज्या ठिकाणी प्राणी वगैरे असतील काही. हे पहा, इथून सुद्धा उतरायला जागा आहे. हा बुरुज, हे बुरुजावर जंगे आहेत. ओहो, माशा आहेत. त्या जंग्याकडे मी चाललो होतो आत्ता, तर त्या ठिकाणी माशांचं मोळ लागलेलं होतं, नको तिकडे जायला. हे बघा, आणखीन एक जंगा दाखवतो मी. हे बघा, हे जंगे व्यवस्थित आहेत अजून. ठीक आहे. तर असा हा रोड त्या बुरुजावर गेलेला आहे. आणि तिकडनं परत तसं चालून जाऊन तिकडे बुरुज, तसा आहे रस्ता. म्हणजे पूर्ण तटबंदीवर आपण चालत फिरू शकतो. त्यामुळं आता आपण सगळ्या तटबंदीवर चालत न जाता फ्रंटनी एवढं पाहिलेलं आहे. आपण खाली उतरूयात आणि वाड्याच्या आतमध्ये जाऊयात. कारण सेम सगळीकडे असंच आहे. बुरुज, चालण्यासाठी पोचण्यासाठी जागा, जंग्यांचं कन्स्ट्रक्शन असं आहे. आणि या ठिकाणी व्हॉलीबॉल कोर्ट आहे. या ठिकाणी व्हॉलीबॉल खेळत असावेत इथली मुलं. आणि डबल बार आणि सिंगल बार आहे. चांगलं आहे. इथूनही आपण उतरू शकतो खाली आणि खाली जाऊ शकतो.
तर आपण तसंच करूयात आता, की इकडं आलो आहे तर इकडनंच खाली उतरूयात आणि खाली जाऊयात. डबल बार, सिंगल बार, व्हॉलीबॉल, या ठिकाणी पण कोनाडे आहेत. इथे कोनाडे आहेत सगळे. इथलं सगळं पडलंय बांधकाम बऱ्यापैकी आणि या सगळ्या विटा आहेत. हे बघा, ही ती जागा आहे. निश्चित इथं दावणीला गुरं बांधत असतील, घोडे असतील किंवा आणखीन काही दुसरी गुरं असतील, पण निश्चितपणे हे प्राण्यांसाठीच आहे. कारण वास जो आहे हा शेणाचा उग्र वास येतोय. या ठिकाणी खाण्याची व्यवस्था केलेली आहे. हे बघा, हे सगळ्या लेंड्यांचा ही ती गाडी मी मगाशी बोललो होतो. इथनं आपण आलो होतो. म्हणजे आपण फ्रंट साईडची जी सगळी तटबंदी आहे वाड्याची, ती आपण पाहिलेली आहे. आणि या ठिकाणी झाडं लावलेली आहेत भरपूर. तर थोडंसं पावसाचं वातावरण झालं इथे, थोडे थेंब थेंब पडायला लागलेत. तर आपण काय करूयात आता, या फ्रंटनी हे बघा जमिनीपासून किती उंच आहे, हे मुख्य जमिनीपासून. आणि ही सगळी आंब्याचं आणि वेगवेगळी झाडं लावलेली आहेत. ही काही शोची असतील कदाचित. हे पहा, या ठिकाणी एक बोर्ड आहे, कर्मवीर भाऊराव पाटील औषधी वनस्पती बाग. बागेचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 104.30 चौरस मीटर. म्हणजे या ठिकाणी एक औषधी वनस्पतींची बाग आहे. तर ती सुद्धा आपण पाहूयात. ओके, हे आपण जमिनीपासून काही अंतरावरती चढून आलेलो आहोत. एक स्टेज वर जसं आपण चढून येतो ना तसं वाटतं. आणि स्वच्छता वगैरे बऱ्यापैकी, झाडं वगैरे लावली, तिथे पक्षी चिवचिव चिवचिव करतायत. मस्त आहे. आणि थोडी सावली आली आता म्हणून थोडं रिलीफ भेटलं, नंतर एवढं ऊन, अरे बापरे. चला, ती औषधी वनस्पती तर काही इथं दिसत नाही. लेफ्टला असेल, ढग गडगडले. औषधी वनस्पती तर काय पाहायला मिळाल्या नाहीत आपल्याला जास्त. मुळात आपल्याला ते ओळखताच येत नाही आहेत. पण तरी गवत जास्त होतं. आज तिला आपल्याला काही सांगता नाही आलेलं. किरण, काय औषधी वनस्पती दिसल्या का इकडे? मला तर आंब्याची झाडच दिसत आहेत. आंब्याची झाड आहेत ना सगळी बऱ्यापैकी. इकडे एक आहे, तिकडे एक, तीन चार आहेत. हे असणार आहे काहीतरी, पण ती माहिती नाही तो. हां, हे बघा, हा एक वेल आहे, ह्या झाडामध्येच हा वेल. हे कसलं आहे काय माहिती नाही, आपल्याला माहितीच नाही ना. आणि हा पूर्ण परिसर जो आहे हा एवढ्या याच्यात गवतच जास्त आहे, तिथपर्यंत आहे. जसं त्या पायऱ्या चढून आपण आलेलो आहोत, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला लगेचच आपल्या उजव्या हाताला या ठिकाणी एक बारव पाहायला मिळते. बारव वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिचा आकार अर्धचंद्राकृती आहे आणि अतिशय खोल. म्हणजे त्यात पाहिलं की धडकी भरते. म्हणजे हा शूट करायच्या अगोदर मी पाहिलं होतं त्यात डोकावून. 150 फूट खोल आहे. या ठिकाणी श्रीमंत शिंदे राजघराण्याची वंशावळ व कार्य या ठिकाणी सगळी माहिती दिलेली आहे. बेसिकली या ठिकाणी सूचना फलक आहे आणि एका ठिकाणी राजघराण्याची वंशावळ दिलेली आहे, जी मी तुम्हाला दाखवणारच आहे. तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे त्यावेळेला काढून घेऊ शकता. आणि बाई सूचना दिलेल्या आहेत काही, की रजिस्टर्डमध्ये नोंदणी करायची आहे, किल्ला खाजगी प्रॉपर्टी आहे, तर अमुक अमुक अशा बऱ्याच काही सूचना आहेत. चला, आता आपण आतमध्ये किल्ल्यात प्रवेश करूयात. इथून आपल्याला एंट्री करायची आहे. या बाजूला इकडे एक टॉयलेट आहे, लेडीज टॉयलेट. या बाजूला आता आपण एंट्री करणार आहोत. हे सगळे बेंचेस आहेत. तर आपण जसं या आतमध्ये प्रवेश केलेला आहे, या ठिकाणी जे काही बेंचेस आणि हा सगळा परिसर आपल्याला पाहायला मिळालेला आहे, तर तो सल्ला मसलतीचं ठिकाण म्हणून सांगितलं जातं. राजदरबार वगैरे या ठिकाणी त्यावेळेला भरत होतं. तर आता ही जी प्रॉपर्टी आहे ही रयत शिक्षण संस्थेला जे जीवाजीराव शिंदे म्हणजे महाजी शिंदेचे जे वंशावळ नातेवाईक वगैरे असतील त्यांनी
त्यांना बक्षीस करून दिलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी DED कॉलेजचे वर्ग रयत शिक्षण संस्थेचे भरत असतात. या क्लासरूमच्या मागे बरोबर एक मंदिर आहे. या ठिकाणी एक शिवपिंड आहे. इथं महादजी शिंदे यांचा फोटो लावलेला आहे, गादीवर ठेवलाय. आणि या ठिकाणी एक शिवपिंड आहे. या ठिकाणी सुविचार लिहिलेला आहे आणि असे सुविचार प्रत्येक ठिकाणी पुढपर्यंत लिहिलेले आहेत. शिवाय हे जे काही रचना आहे ही वैशिष्ट्यपूर्ण वाटते. लाकडातली आहे सगळी आणि सेम डिझाईन जी आहे ही सगळीकडे केलेली आहे. नक्षी जी आहे ती विशेष वाटते, छान. टिपिकल जुनं बांधकाम आहे हे. आणि या प्रत्येक याच्यावरती एक सुविचार लिहिलेला आहे. हा सगळा या ठिकाणी DEDचा क्लास भरतो. ॲक्च्युली आत्ता सुद्धा क्लास भरलेलाच होता थोड्या वेळापूर्वी. आता सगळी मुलं बाहेर गेलेली आहेत, पण मला तो क्षण इथं शूट, म्हणजे ते जे शूट होतं ते मला करता नाही आलं. की या ठिकाणी जे सर वगैरे होते त्यांनी किरणचा आणि माझा या ठिकाणी सगळ्यांसोबत फोटो काढला होता आणि थोड्या गप्पा वगैरे केल्या या ठिकाणी. ते दाखवता नाही आलं. इट्स ओके. बट कोऑपरेटिव्ह आहे इथे स्टाफ, सर सगळे. तुम्हाला इथे जरी तुमची स्कूल वर्ग चालू असेल तरी सुद्धा तुम्हाला अडचण येत नाही पाहण्यासाठी. ठीक आहे. फक्त आपलं सायलेन्समध्ये यायचं आणि पाहायचं. ठीक आहे. चला वरती जाऊयात. हा जो क्लासरूम आहे या क्लासरूमच्या जाळीतनं जेव्हा आपण बाहेर बघतो आपल्याला एक झाड दिसतंय, क्रिसमस ट्री. ठीक आहे. तर हे जे क्रिसमस ट्री आहे तर ते एक वैशिष्ट्यपूर्ण आहे ती जागा. कारण त्या ठिकाणी नॅचरल फाउंटन होतं पूर्वी. आत्ता ते नाही आहे, ते खालून बंद केले होतं आणि त्या ठिकाणी आता झाड लावलेलं आहे. या ठिकाणी कार्यालयाकडे असं लिहिलेलं आहे. या ठिकाणावरतून तिकडे एक दगडी खांब म्हणून नाव लिहिलेलं आहे. तर ग्रिलच्या पलीकडे घातलेला आहे कॅमेरा. तर माझ्या माहितीमध्ये या पूर्ण वाड्यामध्ये फक्त एकच दगडी खांब आहे जो की आपण तो पाहिलेला आहे. पण इथं लॉक लावलेला आहे, तिकडे जाता येत नाहीये म्हणून हा आपण इथनंच पाहतोय लांबून. या बाजूला एक मार्ग आहे डाव्या आणि उजव्या बाजूला एक मार्ग आहे. या बाजूने आत्ता आपण वरती आलो. तर आत्ता आपण दुसऱ्या मजल्यावरती आलेलो आहोत, ज्या ठिकाणी संगणक कक्ष, प्राचार्य कक्ष. हे पहा माझ्या पाठीमागे हे प्राचार्य कक्ष आहे. आणि या ठिकाणी सुद्धा एक कक्ष आहे. आज ॲक्च्युली सुट्टीचा दिवस नाही आहे, त्याच्यामुळे मुलं पण आहेत आणि सगळं जे इथलं कामकाज आहे ते तसंच चालू आहे. या ठिकाणी सुद्धा एक सर बसलेले आहेत ज्यांचं काम चालू आहे. आणि त्यांच्याबरोबर पाठीमागे इकडनं सुद्धा एक रोड चाललेला आहे आतमध्ये. जसं की या साईडला पाहू शकता कार्यालय आहेत, सर काम करतायत. आपण इकडे बाहेर जाऊन या ठिकाणी सुद्धा तिसऱ्या मजल्यावरती रोड चाललेला आहे. तर हे एक गॅलरी वजा जागा आहे का? तर दुसऱ्या मजल्यावरती आपण या ठिकाणी पोहोचलो. ही अतिशय गॅलरीसारखी मोठी जागा आहे आणि भव्य दिव्य. इथे टॉयलेट पण आहे, एक खिडकी पण आहे जिथून खाली सगळा व्ह्यू दिसतोय पूर्ण. मी दाखवतो. या ठिकाणी टॉयलेट आहे आणि या ठिकाणी सुद्धा काहीतरी वेगळीच सिस्टम आहे. या ठिकाणी वरती जायला रोड आहे. इकडे निघालो, किरण दिसते इकडे. तर ही जी मोठी स्पेस आहे ही पूर्ण छोटी जागा, ज्याला आपण म्हणू शकत नाही ती केवढी मोठी जागा आहे. तिथून आपण ह्या दरवाजातून बाहेर आलो होतो. आणि हे पहा इथून आपली गाडी दिसते. ही 12 आहे मोठी, म्हणजे इथून सगळं काही दिसतंय. पण ही एक जागा आहे जी आपण दाखवायची होती म्हणून आपण इकडे मागे आलो. चला. हा आहे तिसरा मजला, टेरेस म्हणू शकतो आपण याला. बरोबर ना किरण? ठीक आहे. तर या ठिकाणावरतून जो दुसरा मजला होता तो स्पष्ट दिसतोय, पहिला मजला होता तो स्पष्ट दिसतोय. या ठिकाणावरतून हे पहा, त्या ठिकाणी तो प्राचार्य कक्ष होता. या ठिकाणी दुसरा तो कक्ष आहे. तिथून आपण आतमध्ये गेलो आणि त्या मार्गाने वरती आलो. इथं
या ठिकाणी संगणक कक्ष किंवा हे सगळं कोणत्याही भिंतीवर काही कोरू नये. म्हणजे इथून जी भिंत सुरू झाली तर या ठिकाणी काहीतरी खोली वजा जागा दिसते. इथं टाकी वगैरे तर नसावी. हे पहा, हे तर बघा किती खोल आहे. काय आहे काय माहिती. यावरती सुद्धा या ठिकाणी जंगे टाईप स्ट्रक्चर आहे पूर्णपणे. हे तिरके आहेत. एकाच जंग्यामध्ये 2 जंगे आहेत. म्हणजे असा इकडे पण आहे आणि इकडे पण आहे. हे एकाच जंग्यामध्ये 2 जंगे असलेलं कन्स्ट्रक्शन मला पहिल्यांदाच पाहायला मिळाले. जनरली जंगा एकच असतो ना, ते एकाच जंग्यात 2 आहेत. हे बघा परत दाखवते बघा. हे बाहेर दिसताना होल एकच दिसतंय, पण आतमध्ये आल्यानंतर इकडे एक आहे, इकडे एक आहे. पूर्ण वेगवेगळे आहेत ते. तिकडे डोंगरावर सुद्धा शेळ्या वगैरे चरायला गेलेली आहेत लोक. इकडनं पण एक जिना आहे बघा. पण हे इकडे जायचं कसं, तर हे तुटलेलं आहे. पण इथून सुद्धा वरती जाऊ शकतो माणूस निश्चितच, कारण पायऱ्यात की. ही बॅक साईड आहे. इथे वसतिगृह म्हटलेलं आहे. वसतिगृह, सेवक निवास, वसतिगृह. भिंतींवर नावं तरी लिहू नका, तरी लिहिलीच आहेत. गुडिया, रोही, काय. या ठिकाणी आपण पाहू शकतो जाळ्या लावल्यात ह्या मोठ्या, आणि खोल आहे खाली. पण ही चौकोनी जागा आहे, विशिष्ट पर्पज असणार आहे. हे पहा इथे पण आहे, आणि इथे अगेन वरती चढायला जागा आहे. हो, तर आता आपण या बिल्डिंगच्या सगळ्यात टॉप ठिकाणी आलेलो आहोत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जसंही वाड्याच्या आतला भाग पाहून आपण बाहेर येतो, आल्यानंतर या बाजूला येतो जिथून आपण एंट्री केली होती. 2 एंट्री आहेत मी सांगितलं होतं. एक एकदम फ्रंट गेटला आहे, आणि एक वळसा घालून जी गाडी घेऊन तुम्ही आतमध्ये येता त्या ठिकाणी आत्ता मी उभा आहे. आणि जसंही या ठिकाणी आपण आलेलो आहोत, तर आपल्या उजव्या बाजूला, म्हणजे तिकडनं जर आपण आतमध्ये आलो, इकडनं आपण येतो त्यावेळेला इकडे डाव्या हाताला काही रूम आहेत, काही खोल्या आहेत. हे पहा, कॉमन खोली, मुले, भाषा प्रयोगशाळा. या ठिकाणावरती सुद्धा पायऱ्या आहेत, ज्या की वरती घेऊन जातात बुरुजावर. म्हणजे या बाजूला ज्या खोल्या आहेत त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या, या ठिकाणी जे काही डिपार्टमेंट असतील, जसं हॉर्टिकल्चर वगैरे किंवा अमुक अशी जी डिपार्टमेंट्स आहेत, प्रयोगशाळा वगैरे, तर त्यांच्या खोल्या आहेत. आणि मुलांचा एक क्लासरूम आहे फर्स्ट इयरचा, आणि अजूनही आहेत. हे 2 रूम आहेत. हे पहा, ही एक रूम आणि ही एक रूम. ही तर क्लासरूम आहे, क्लिअर कळतंय. ती लॉक्ड आहे, माहीत नाही आहे. आणि त्या ठिकाणी ती एक होती, ती एक क्लासरूम आहे. बाकी सगळे डिपार्टमेंट आहेत वेगवेगळे. तर अशा या खोल्या या ठिकाणी आहेत. अशा प्रकारे संपूर्ण किल्ला म्हणजे वाडा गडी ही आपली पाहून झालेली आहे. आणि आता वेळ झालेली आहे परतीची. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे आपण पुन्हा त्याच दरवाजाजवळ आलेलो आहोत जिथनं आपण एंट्री केली होती. आणि थोडंसं आपण महाजी शिंदेबद्दल जाणून घेऊयात, बोलूयात. तर महाजी शिंदे हे पहिले बाजीराव पेशवा जे होते त्यांचे जे विश्वासू सहकारी सरदार होते राणूजी शिंदे, तर त्यांचे 5वे पुत्र होते महाजी शिंदे. आणि शिंदे सरकार हे 3ऱ्या पानिपतच्या युद्धानंतर दिल्लीमध्ये उत्तरेमध्ये ज्यांनी पराक्रम गाजवलेला आहे आणि भगवा फडकवलेला आहे, तर असे हे महाजी शिंदे शिवभक्त होते. आणि त्यांचं निधन झालेलं आहे पुण्यामध्ये. वानवडी या ठिकाणी त्यांचं स्मारक आहे, त्याला शिंदे छत्री म्हणून बोललं जातं. त्याला तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आहे याची मला खात्री आहे. तर फटाफट लाईक करा, कमेंट करा, शेअर करा,
आणि चॅनलवर जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण गड किल्ल्यांची भ्रमंती ही आपली सदैव अशीच चालू राहणार आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.